वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. चतुर्थी मंगळवारी असल्यास मंगळाचा प्रभाव देखील गणेशाच्या पूजेमध्ये वाढतो. पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो, भक्ती करतो, मनापासून उपवास करतो, त्याला गणेशाच्या कृपेसह शुभफळ प्राप्त होते. आता आपण अंगारकी संकष्टीची कथा ऐकूया. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज होते. हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेशपूजेचे महत्त्व पटवून दिले होते. या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदीच्या वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्यांचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. ज्या दिवशी त्यांनी 1 सहस्त्र वर्षे तप करून प्रसन्न करून घेतले गणेशजींना, तोच दिवस होता अंगारकी संकष्टी चतुर्थीचा. स्वर्गात राहून अमृतप्राशन करण्याचे आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्याने त्याच्यावर प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले. यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळेच मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्त्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य देखील युगानुयुगी त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून तुझे नाव अंगारक व शुभ करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये देखील स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासे येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत तसेच उपवास भक्ती करणे जमत नसेल तर अशा भक्तांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावे. ते म्हणजे अशासाठी की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती त्यांना ही एकच अंगारकी संकष्टी केल्यामुळे लाभणार आहे असे वेदवचनही दिले गेले आहे. असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.